आणि गाव भेट दौऱ्यासाठी 13 मैलला मी आले. 13 मैल मला काही नवीन नाही आहे. टाकळीला जाताना नेहमीच 13 मैल लागतं, मंद्रुपला जाताना लागतं. काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून मी उभी आहे. ती गाडी बंद करा. माईक नको आहे. सगळ्या याडींचा पण स्वागत आहे. काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि मी 15 वर्ष शहरामध्ये आमदार आहे. आता लोकसभेची निवडणूक लढते आहे. मागच्या 10 वर्ष BJPने तुमचं खूप नुकसान केलं. तुमचं धान्य थांबवलं, तुमचं महागाई वाढवली, 500 रुपयाचं सिलेंडर 1300 केलं. गावात पाणी नाही आहे, पीक विमा वितरण झालं नाही आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, दुधाला दर नाही आहे, कांद्याची निर्यात बंद आहे आणि GSTचं राक्षस तुमच्या डोक्यावर बसून ठेवलं आहे. एकंदरीत मागच्या 10 वर्षामध्ये BJPने फक्त तुमचं नुकसान केलं आहे, बाकी काही केलं नाही आहे. तुमच्या पोटावर पाय देण्याचा पाप भारतीय जनता पक्षाने केलं आहे. म्हणून ह्या वेळेस हाताला निवडून आणा, काँग्रेसला निवडून आणा. काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा तालुक्याचा विकास होत होता, सोलापूरचा विकास होत होता. BJP आल्यापासून त्यांनी झालेली कामं पण बिघडवली. विमान नाही सुरू झालं, एक रोजगार पण येऊ शकला नाही सोलापुरामध्ये, युवकांना काही मिळालं नाही आहे. चिमणी पाडली पण विमानसेवा सुरू नाही झाली. मग नेमकं 10 वर्षात काय केलं BJPने? तर फक्त पाप केला आणि तुम्हाला त्रास दिला. म्हणून यावेळेस 7 मेला हाताला मतदान करा. तुमची लेक, तुमची मुलगी उभी आहे. आपल्याला पहिला नंबर त्या ठिकाणी मिळाला बॅलेट पेपरवर आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या दिवशी आशीर्वाद रूपात हाताला मतदान करा. मी सगळे माने साहेब, हसापुरे साहेब, शेळके साहेब, बाबा मिस्त्रीजी, अमर पाटीलजी, देवखतेजी, सगळे आम्ही आता एकत्र आहोत. गट तट काही नाही आहे. आपला सगळ्यांचा लोकांचा गट आहे आणि आपला शत्रू एकच आहे, तो म्हणजे BJP. आपण सगळे लोकशाही वाचवण्यासाठी आणि या पापी BJP पासून सोलापूरला मुक्त करण्यासाठी ही लढाई आहे. माझी एकटीची नाही, आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि विजय तुमचा झाला पाहिजे. म्हणून 7 तारखेला मला साथ द्या आणि आशीर्वाद देऊन निवडून आणा. एवढं या ठिकाणी सांगते. तुम्हाला शब्द देते की जर तुम्ही मला आशीर्वाद दिला तर त्याच्यानंतरची सगळी लढाई ही एकटी मी तुमच्यासाठी लढीन आणि मी तसंच मागच्या 15 वर्षात त्याच पद्धतीत काम केलं आणि ह्याच पद्धतीत पुढे देखील काम करीन. एवढं या ठिकाणी सांगते. 13 मैलमधलं एक जरी मत भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते मत शेतकऱ्याच्या विरोधातलं मत आहे. एक जर मत भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते महागाई झाली पाहिजे म्हणून मत आहे. एक जर मत भाजपला गेलं तर ते मत GST असायला पाहिजे म्हणून मत आहे. म्हणून कोणीही भाजपला मतदान करू नका, नाहीतर काही जणांमुळे पूर्ण गावाला भोगावं लागेल. सरसकट सगळ्यांनी मिळून हाताला मतदान करा एवढी विनंती करते.